सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी घेणं हे महत्त्वाचं असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय. बघूयात. क्युरेटिव्ह पिटिशनमधले एक याचिकाकर्ते आहेत की आतापर्यंतच्या या डेव्हलपमेंटबद्दल काय सांगाल? निश्चित जो वेळ न्यायमूर्तीने दिला होता क्युरेटिव्ह पिटिशनसाठी त्यावेळेस न्यायमूर्ती दालनात होते आणि आता रेग्युलर कामकाजाला सुरुवात झाली. याचा अर्थ असा जाऊ शकतो की याच्यामध्ये सुनावणी झाली असेल, परंतु निर्णय येण्याची प्रोसिजर वेगळी आहे. तो लगेच निर्णय कळत नाही, ते ऑनलाईन ते निर्णय कळत असतात. याच्यामध्ये मगाशी आपण ॲडव्होकेट शिंदेशी पण बोलत होतो. 3 पर्याय आहेत. एक तर स्वीकारली जाईल, नाही स्वीकारली जाईल, अन्यथा कायदा बनवायची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल. पण ज्या अर्थी ह्याचं पहिल्यापासून पॉझिटिव्ह सायन्स आपल्याला दिसत आहेत, एक तर क्युरेटिव्ह याचिका आम्ही घेऊ असं न्यायमूर्ती म्हणाले होते, मग आता ती सुनावणीला सुद्धा आलेली आहे. पुढचा कोर्स ऑफ ॲक्शन काय बघता तुम्ही? हे बघा, याच्यामध्ये वकील साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे, परंतु थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्ट कुठलाही न्याय करत असताना त्याच्यामध्ये त्यांचे फाइंडिंग असतात. त्यामुळे तो एका ओळीत निर्णय येणं शक्य नाही. त्याच्यामध्ये भाष्य होऊ शकतं, लोकसंख्येवर चर्चा होऊ शकते, टक्के जे आहेत त्या टक्क्यांच्या मर्यादेवर चर्चा होऊ शकते. राज्य सरकारने आरक्षण दिल्यानंतर घटना जी 105वी दुरुस्ती झाली त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं काय मत आहे त्याच्यावर चर्चा होऊ शकते. मराठा समाज मागासलेले याच्यावर चर्चा होऊ शकते. यामुळे एकंदरीत परिस्थिती बघता हा निर्णय केस लॉ असेल आणि ह्या निर्णयामुळे फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये सगळ्या राज्यांना एक राहत मिळेल. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय म्हणून आम्ही सगळेजण बघतो. EWSमध्ये काही अटी आहेत आणि EWSमध्ये काही बारकावे आहेत, त्याला थोडंसं चेंज करून मराठा रिझर्वेशन आहे आणि याच्यामध्ये बॅकवर्डनेस सिद्ध झालेली आहे. त्यामुळे EWS हे वेगळं असं म्हणता येत नाही. EWSमध्ये न्यायालयाने मर्यादा ओलांडल्याचं स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणामध्ये मर्यादा ओलांडण्याचा स्वीकार लागेल. आणि याच्याही पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगतो की जी परिस्थिती आहे, घटना दुरुस्ती ती झालेली आहे. 50% मर्यादा न्यायालयामध्ये स्वतः ओलांडलेली आहे आणि 102वी घटना नंतर 105वी घटना 50%ची मर्यादा मराठा समाज मागासलेला आहे. या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर आता मुद्दा कुठलाही राहिलेला नाही. या 2-3 मुद्द्यांच्या अवतीभोवती प्रकरण फिरलेलं आहे आणि 2-3 मुद्द्यांवर निश्चित आता उत्तर काही शोधण्याची. पण आम्हाला त्याचा निकाल कळेलच नंतर, जेव्हा संध्याकाळी तो येणार आहे. आपल्यासोबत होते विनोद पाटील, जे पहिल्यापासून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढतायत. आता आपलं लक्ष असेल सुप्रीम कोर्ट याबाबतीत काय निर्णय घेते त्यासाठी. कॅमेरा पर्सन विकास प्रसन्न जोशी, नवी दिल्ली, पुढारी न्यूज. आणि यानंतर थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये. प्रसन्न जोशी आपले सहकारी या क्षणाला दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत. प्रसन्न सर, साधारणपणे किती वेळामध्ये या संदर्भातला निर्णय येऊ शकणार आहे? आपल्याला आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार याला आता अगदी 5 ते 6 किंवा अगदी उशिरा 7 वाजेपर्यंत येऊ शकतो, असं तिकडचे जे वकील वगैरे मंडळी आहेत की जी सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस अशा प्रकारच्या बघितलेल्या आहेत, त्यांनी क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत काय होतं या अनुषंगाने त्यांनी अंदाज सांगितलेला आहे. शेवटी अखेर हा सुप्रीम कोर्टाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, या बाबतीत जो मेल केला जाईल तो मेल काही असा 4 ओळींचा मेल नसेल. त्याच्यामध्ये रिव्ह्यू क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतला निर्णय देताना आम्ही कोणत्या आधारावरती या गोष्टी डिसाईड करतोय, ज्याचा उल्लेख मगाशी आपल्याशी संवाद साधताना विनोद पाटलांनी पण केला होता. समाजाची लोकसंख्या, मराठा आरक्षणाची स्थिती, सामाजिक मागासलेपण, विविध नियम, त्याच्यामध्ये मग 50%ची मर्यादा, या सगळ्या मुद्द्यांचा गोषवारा घेऊन त्या बाबतीत ही क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही स्वीकारतो किंवा डिसमिस करतो याबाबतीत सुप्रीम कोर्ट भाष्य करेल. त्यामुळे ती प्रक्रिया, तो सगळा जो काही एक मसुदा बनेल त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तर तो लागणारच आहे. त्यानंतर तो मेल हा कोणाकोणाला पाठवला जाईल तर राज्य शासन, त्याच्यामध्ये महाधिवक्ता जे महाराष्ट्राचे आहेत ते विनोद पाटील, जयश्री पाटील आणि अन्य जे याच्यातल्या पार्टीज आहेत त्या सगळ्यांना तो पाठवला जाईल आणि अर्थातच तो मग आपल्या माध्यमांपर्यंत पण येईल आणि मग आपण बघू शकतो की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आहे. धन्यवाद प्रसन्न, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.